गाइज वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. खूप दिवसांनी आज ब्लॉग बनवतोय त्यामुळं खूप चांगलं वाटतंय आज आणि तुमच्यापर्यंत हा ब्लॉग पोहोचतोय जर तुम्ही खूप जास्त लकी आहात. तर आजच्या आपल्या दिवसाची सुरुवात खूप चांगली झालेली आहे. आपल्यावर जे संकट होते ते सगळे टळलेले आहेत. आपल्या जे ऑर्डर आली होती जॅकेटची ती पण आपण कंप्लीट करून दिलेली आहे. तर थोडाफार पार्ट तुम्हाला मी दाखवेल कारण ब्लॉग करायला नाही मिळाला मला वाटते. क्रिकेटच्या मॅचेस झाल्यापासून ब्लॉगच नाही केला. थोडे माझे केस पण वाढले तुम्ही पाहू शकता. पण त्याच जोशामध्ये आणि त्याच काय पॉवरमध्ये आपण परत एकदा व्लॉग लागलो करायला. कारण म्हटलं आता चला परत आपली यूट्यूबची जर्नी चालू करूया आणि इन्फ्लुएन्सर बनूया. सो गाईज पूर्ण व्लॉग बघा. आजचा व्लॉग मी जरा उशिराच चालू केलाय. संध्याकाळचे 5 वाजले आणि आपण निघालोय जिमला आणि जिमवरनं आल्यानंतर मग व्लॉगमध्ये काय काय झालं असेल तुम्हाला नक्की सांगतो मी. एवढ्या 4-5 दिवसामध्ये 4-5 नाही भरपूर दिवसामध्ये काय काय झालं सगळं सांगेल मी तुम्हाला. आणि झाला विषय असा की आपण जी जॅकेटची ऑर्डर दिली होती साने तुला पण माहीत नसेल. मला आत्ताच फोन आला होता. जॅकेटची जी ऑर्डर दिली होती त्या जॅकेटच्या चेन निघतायत पोरांच्या. आता आपलं आहे प्रिंटिंगचं ना आपण लोकांच्या चेन बसवून द्यायच्या वरून निघते वर डायरेक्ट बाहेर येते डायरेक्ट. हा तर मग हे ऑप्शन म्हणून ते जॅकेट रिटर्न घेऊ. या ठिकाणी 2 टिप मारू सुई आणली मी मागाशीच. त्याने काय होईल की जॅकेट चेन बाहेर निघणार नाही. ऍक्च्युली कसं आता आपण क्वालिटी देणं आपलं काम आहे बरोबर आहे. पण आपलं जॅकेट आता तशी मिळालं तर आपण काय करू शकतो. आणि पेटी पॅक होते सगळे असे फुल पॅकिंग. मग ते कसे उघडून बघायचे प्रत्येक जॅकेटला आणि 50-60 पीस ओपन करून बघायचे काय जोक आहे का. सो मग अशी गोष्ट झाली होती. तर मित्रांनो ब्लॉग बघा तुम्ही. आता मी सांगायपेक्षा तुम्हाला दाखवेलच मी. आता निघालोय आपण जिमला आणि जिमवरून आल्यानंतर भरपूर गोष्टी आहेत. बहुतेक आपल्याला लागते वाटतं चक्कर माराय कॉलेजकडे त्या. कारण तिकडून आपल्याला सगळं ते घेऊन पण यावं लागेल. ऑफिस पण आहे. ऑफिसचं पण खूप जास्त काम दिलंय मला. मी तुम्हाला सांगेलच पुढे हळूहळू. जॅकेटचा अजून एक विषय म्हणजे काही लोकांना जे जॅकेट आहेत ना ते जरा साईज छोटी झाली. त्यांना अगोदर सांगितलं होतं की तुम्ही साईज मोठी द्या. तरी पण काय आता असतात नमुने नाही का त्यांनी दिली आता छोटी. आता त्यांना हवेत परत म्हणजे मोठी साईज हवे. ते बोलले आम्ही परत पैसे देतो. म्हणलं आम्ही द्या कारण पैशाला कधी नाही म्हणायचं. धंदा वेगळा आणि पैशाचं म्हणजे जे पाहिजे असतात पैसे ते वेगळं. तर मग त्या प्रकारचा सीन आहे. त्याचे ऍडव्हान्स आला आपल्या ऍक्च्युअली खरं ऍडव्हान्स आला का. हा ते 2 जॅकेटचा अपडेट म्हणजे ते इकडे तिकडे आलटी पालटी करायचं एक आलाय. आणि दुसरा म्हणजे 2 जॅकेट मोठ्या साईज मध्ये हवे त्याचा पण आलाय. काय प्रॉब्लेम नाही की आपण त्याला ते म्हणले ना तुम्हाला नवीन शिवून द्या. नवीन शिवून देऊ आपण. तुम्ही फेका फक्त सगळ्याचा विषय. चला जिमला जाऊया आणि त्यानंतर मग बोलूया काय आहे ते. पूर्ण व्लॉग बघा चला. माईक बॅग येते पकड बरं मिनिट बोलून सांग. काहीच आमच्या जिममध्ये कॉम्पिटिशन चालू आहे तुम्ही बघू शकता. कॉम्पिटिशन आहे होल्ड करायचं. होल्ड करत सेकंड प्राईज आहे 200 रुपये. फर्स्ट प्राईज आहे वेल कोडचं क्रिएटिंग. एज कॅटेगरीनुसार करायचं. या ठिकाणी बाकीचे करतायत. मी पण जातो बघतो ट्राय करतो. त्याला काय वाटत नाही भेटत म्हणून बट ठीक आहे. ठीक आहे. एकदा जी ग्रिप पकडली ती फायनल आहे. डंबेल पुरी नाही ठेवायचा. डंबेल साईडला ठेवायचं. ठीक आहे ना भाई. सोपं आहे पकडायचं उचलायचं नाही पकडायचं फक्त. गाईज मी आता जाणार आहे भेट उचलायला. सध्याने डायरेक्ट कॅटेगरीला एक खाली घेऊन टाकली आहे. भरपूर लोकांची गर्दी आहे हे पकडण्यासाठी. ह्या साईडला 35च्या आहेत 30च्या आहेत. ज्यांच्या कॅटेगरी म्हणजे 60च्या अभाव आहे त्यांनी 30 किलोचे डंबल पकडायचे आणि ज्यांचे 70च्या अभाव आहे त्यांनी 35 किलोचे पकडायचे आणि जे 70+ आहेत त्यांनी 40 kgचे पकडायचे. तर मग त्या प्रकारे सण्याचं कॅटेगरी अरे भाई इट्स ओके ब्रो 30 सण्याची कॅटेगरी 30ची आली आहे. कॉम्पिटिशन्स दाखवतो तुम्हाला मी पण इकडे आहे. जाऊ जाता इट्स ओके ब्रो. काय वाटतं किती होईल. 60 सेकंद. भाई सण्याने 2 मिनिटं किती रे जसं की तुम्ही बघितलं हा व्हिडिओ टाकलाय मी उभा पण जसं तुम्ही बघितलं त्या प्रकारे सण्याने
दोन मिनिटं संजयने होल्ड करून धरलं होतं. मी पण ट्राय केलं पण मला नाही जमणार एवढं मला माहिती आहे. विषय माहिती आहे का, मी पकडलं हातांनी, हे अलाउड नव्हतं, ठीक आहे मी केलं नाही, ठीक आहे जाऊ दे विषय नाही, पण काही सीन आहे मी पकडलं. थोडं मोटिवेशन होतं माझ्यामध्ये. काहीच बघू आता क्रिएटिव्ह भेटते का आपल्याला. आपण तर क्रिएटिव्ह सध्या घेत नाही, त्यामुळे आपण क्रिएटिव्ह विकून टाकू किंवा सेकंड हँड जर चांगलं तर डायरेक्ट कॅश 200 रुपये भेटणारच आपल्याला. ठीक आहे बघूयात आता काय सीन आहे. ठीक आहे जसं की मी तुम्हाला सांगितलं तर 2 मिनिटं मी केलेलं, 2 मिनिट प्लस केलेलं आहे, 2 मिनिट 1 सेकंड. फर्स्ट प्राईज क्रिएटिव्ह आपण सध्या तर घेत नाही, त्यामुळे क्रिएटिव्ह आपण पॉसिबली आपण रिटर्न विकून टाकू. सेकंड प्राईज भेटलं तर चांगलंच आहे. कोणतरी माझी इच्छा आहे कोणतरी पुढे जाऊ, 15 रुपये कॅश भेटेल. ठीक आहे माझी अंडी येते जवळ 200 रुपयामध्ये. आता हा करायला जाणार आहे 15 सेकंद आपलं 35 kg मध्ये 15 सेकंद केले सध्या तरी. आता बघूयात वॉशरूम म्हणून आलो किती करतोय. बाकी तोपर्यंत पाठीमागे कॉम्पिटिशन अजून चालूच आहे. एवढा क्राऊड आहे आज कॉम्पिटिशनमुळं. कॉम्पिटिशन हे तर चालूच असतं जिमवाल्यांचं. कॅनफिटने मी तुम्हाला टॅग करतो त्या जिमवाल्यांचा थोडा. बाकी बघत राहा तुम्ही. मला क्रिएटिव्ह बघू आता कधी देत आहेत, कोणत्याही कंपनीतून देत आहेत. विनरसाठी वेलकोरचं आहे, वेलकोरचं सेकंड प्राईज आहे 200 रुपये. येस एवढंच आहे, तर ते प्राईज नसतं इकडे. तर ठीक आहे बघूया बाय. करायचं का करू का हा कर कर. मित्रांनो आत्ताच भरपूर वेळ झाला आपण जिमला येऊन. तुम्ही पाहिलं आम्ही काय काय उचललं, किती वेळ उचललं. बाहेर थोडंसं माझं हात सटकलेलं नाही तर मी पण खरंच पहिलं प्राईज जिंकलं असतं. पण याला तर असं क्रेडिट मिळणारच आहे आणि आम्ही ते विकणार आहे, मग काय एवढा विषय नाही. तर मित्रांनो आपलं आजचं जिमचं काम करून झालं असं मला वाटतंय. तर मग आता आपण एक निघूया घराकडं, कारण खूप वेळ झाला. पण मला मीटिंग पण करायची आहे, तर मीटिंगचा पण विषय येणार आता. बॅकग्राऊंडला जर गाणं वगैरे समजून जावं की आपण व्हिडिओ थोडा फास्ट करून टाकणार आहे. तर आमच्या जिमचं हे नवीन सेटअप आहे. इथं झुंबा आणि योगाचे क्लास चालू होणार आहेत. तुम्ही पाहू शकता. से हाय टू कॅमेरा, लाईक करा, सबस्क्राईब करा असं म्हणून द्या. तर मित्रांनो आत्ताच रूमवरती आलो आम्ही जिममधून. इथे आता अण्णाकडून अंडी घेऊन आलो. आता अण्णा तुम्हाला माहीत नसेल कोण आहे. अण्णा म्हणजे अण्णा एक सेंटर म्हणून आमच्याकडे खूप जास्त फेमस इथं आहे एक शॉप. तिथून आम्ही अंडी घेऊन आलो बॉईल केली. बाहेर 8 रुपयाला जरी अंडा असेल तरी अण्णाकडं तुम्हाला बॉईल अंडा 10 रुपयालाच मिळणार. तर असं अण्णाच्या इथं म्हणजे खासियत आहे. प्राईस खूप लो असतात आणि बॉइल्ड एग पण एकदम मस्त असतं. चालू होणार आहे. सो मीटिंग वगैरे करायची आपल्याला आणि मीटिंग करून मग काहीतरी खायचं नियोजन करूया. काल झाला काय किस्सा माहिती आहे का. काल असं झाला विषय की काल एक टोईंग नावाची ॲप आहे पुण्यामध्येच आहे फक्त. तर त्यावरती येऊन मी काहीतरी खायला मागवलं होतं आणि क्वांटिटी जरा कमी आली होती. तर त्याची आपल्याकडं एक कुपन मिळालेलं आपल्याला 143 रुपीजचं. तर त्या कुपनचा यूज करून काहीतरी खायला मागूया आपण थोडंसं हेल्दी. सोबत अंडी पण आहेत. तर त्या प्रकारेच आपलं आज मील असणार आहे. आज काय बनवायचं झंझट काय नाही आपल्याकडे म्हणजे डोक्याला. तर तसं प्लॅन आहे म्हणजे. सो चला मीटिंग करतो आणि मग आपण खायचं काय ते करूया जरा नियोजन. तर मित्रांनो 200 रुपयामध्ये आपण पाहू शकता काय काय मिळालं आहे आपल्याला. हे हाफ आणि हाफाचं मिळून दोन्हीचं मिळून एक आपल्याला चिकन तंदुरीचा पोर्शन मिळाला आहे. थोडासा रस्सा पण आहे. तुम्हाला वाटेल तेल आहे पण तेल नाही, तो रस्सा आहे. सोबतच हे फ्राईड वगैरे मिळालेला आहे आणि सोबतच आपला गॅसवरती राईस शिजतोय. एक शिट्टी झाली की आपला राईस ओके होईल आणि सोबतच बॉइल्ड एग आहेत. मग असे बॉइल्ड होते अन्नावाले तेवाले. तर मग आता हा आपला आजचा मस्तपैकी डाईट असणार आहे. तर मग एवढं खातो आणि मग खाऊन झाल्यानंतर आपण बोलूयात जरा महत्त्वाचं. तर मित्रांनो असं चांगलं चांगलं खावं लागतं आहे. तर थोडी थोडी बॉडी बनवायची असेल तर थोडा आम्ही भात घेतला आहे आणि हे सोबतच चटणी आलेली आहे माझी ओपन करायची राहिली आहे. आणि हे मस्तपैकी चिकन आहे तुम्ही पाहू शकता. तुला काय बोलायचं आहे? चला खातो आम्ही. सो काय आत्ताच माझं ऑफिसचं काम झालेलं आहे आणि जेवण वगैरे पण झालं तुम्ही पाहिलंच. तर आज काय ॲक्च्युली वर्कआउट वगैरे जास्त काय झालं नाही कारण तुम्हाला आता माहिती होतं काय होतं आपल्या जिममध्ये ते. तर असो. तर झाला विषय असा मित्रांनो की आज जरा लेट ब्लॉग बनवला होता. तर उद्यापासून रोज लवकर ब्लॉग बनवेल. आणि झाला विषय असा की आपण आपल्याला जी ऑर्डर मिळाली होती
जॅकेट्सची प्रिंट करायची. तर त्याचं झालं असा सीन की प्रिंट वगैरे केलं आपण सगळं, म्हणजे नाही का सगळं मॅनेज वगैरे केलं. आपल्याला जॅकेट्स पण मिळाले विदाउट प्रिंटवाले, त्याच्यावरती काय लोगो वगैरे नसणारे. मग त्याला आपण प्रिंट पण केलं. पण प्रिंट करताना आपण थोडी प्रत्येक जॅकेट घालून पाहणार आहे ना, म्हणजे साईजनुसार. तर झाला असा विषय की काय काय जॅकेटमध्ये असा सीन झाला की जी आतमधली जी जाळी असते त्याची काय काय यांची जाळी डॅमेज आहे, किंवा काय काय यांची जरा चेनचा वगैरे प्रॉब्लेम आहे म्हणजे जॅकेटचा. तर अशा गोष्टी झालेल्या आहेत. तर मला कॉलेजचा फोन आला, कॉलेजमधून फोन आला होता का मुलाचा, म्हणजे ज्यांना आपण जॅकेट देत त्यांचा. तर ते म्हणले की असा असा प्रॉब्लेम झाला, तर काय करायचं. तर मित्रांनो, पैसे तर आपण घेऊन बसलोय आणि आपण कल्टी पण मारू शकतो. आपण म्हणू शकतो की आमची जिम्मेदारी नाही, कारण आम्ही फक्त प्रिंट करून देणार होतो. पण आपण तसं न करता आपण आता एक त्यांना सांगितलं की तुम्ही एक काम करा, तुम्ही काम असं करा की तुम्ही जॅकेट जे आहेत ते आणून द्या. आपण काय करूया, आलेल्याच आपल्या प्रॉफिटमधूनच त्याला थोडंसं दुरुस्त वगैरे करू. त्याला थोडंसं आपण म्हणजे काय म्हणतात त्याला, कुठं काय म्हणजे जाळी वगैरेचा प्रॉब्लेम झाला असं उसवत असेल कुठून, तर त्याला शिवून वगैरे देऊ म्हणलं. आणि काय काय मुलांचा थोडा रनरचा प्रॉब्लेम होता. रनर म्हणजे आपलं जी चेन असते त्या चेनच्या रनरचा प्रॉब्लेम होता. त्याचं काय 50-60 रुपयाला पॅकेट मिळतं, ते आपणच बसवून देऊ. तर मग असा प्लॅन आहे. तर मग कसं आहे म्हणजे कस्टमरला थोडं चांगली सर्व्हिस दिली पाहिजे, असा म्हणजे थोडासा आपला उद्देश आहे. तर मग पैसे भरपूर मिळतात आपल्या त्यामधून, नाही असं नाही आहे. पण त्यामुळंच मग थोडं आपण ते पण करायचा प्लॅन चालला आहे. आणि काही काही जॅकेट असे आहेत जे त्यांना अजिबात बसत नाहीत, कारण साईजचा इश्यू आहे. आणि साईजचा इश्यू होणार आहे, मी आधी सांगितलं होतं की तुम्ही ह्या साईजमध्ये असाल तर तुम्ही त्याची साईज घ्या म्हणून. पण त्यांनी आपलं ऐकलं नाही आणि त्यांनी लहानच साईज दिली, आणि ते पण पोरांनी. मग त्यातले काय ते 3-4 जण आहेत, ते बोललेत की आम्हाला नवीनच जॅकेट पाहिजे, ते लहान साईजचं कुणाला तरी देतील म्हणजे त्यांच्या घरच्यांना वगैरे. तर मग त्या प्रकारे आपण एक काम करणार आहे, जिथून आपण जॅकेट घेतली होती तिथूनच परत नवीन वेगळ्या साईजमध्ये जॅकेट्स आणणार आहे. सो मग ते पण काम आहे. सो जर आज रात्रीपर्यंत म्हणजे ॲट द एंड ऑफ डे 12 वाजून 1 तास बाकी आहे, तोपर्यंत त्यांचं काय आला मेसेज वगैरे, तर मग उद्या आपण जाऊ शकतो तिकडे आणायला. जॅकेट्स वगैरे तिकडून घेऊन येऊया. मला पण एक जॅकेट घेऊ वाटले, चांगलं वाटतं जरा, थोडं क्वालिटी चांगली होती म्हणजे, पण त्यांना कसं एवढं खराब गेलं काय माहिती. तर मग ते जॅकेट आणूया आपण, आणि आणल्यानंतर मग परत त्याला प्रिंट करून द्यायचं. त्याचं पेमेंट वगैरे आपल्याला येईलच मग. आणि तशा प्रकारे मग आपलं म्हणजे सीन असणार आहे. आणि बाकी सांगायचंच झालं, इतके दिवस ब्लॉग का नव्हता केला तर खरं सांगू कंटाळा आला मला, कारण आपल्या ज्या व्हिडिओचा कंटेंट आहे तो जास्त लोकांपर्यंत पोहोचत नव्हता, फक्त लिमिटेड लोकांपर्यंत पोहोचायचा, कारण लिमिटेड लोकच लकी होती. पण म्हटलं जाऊ दे, आता बाकीच्या लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे, त्यामुळे आपण मग परत चालू करूया. तर त्यामुळे मग परत आता ब्लॉग बनवायला चालू केले. तुम्ही पाहू शकता माझे केस पण वाढलेत. लास्ट टाईमच्या ब्लॉगमध्ये पाहिलं असेल तर तुम्ही मला लहान केसामध्ये पाहिलं असेल. तर असा म्हणजे सीन आहे. तर हेच मग आजच्या ब्लॉगमध्ये होतं. इथपर्यंत तुम्ही ब्लॉग पाहिला, खरंच खूप खूप आभार. आणि तुम्ही खूप जास्त लकी आहात, तुम्हाला हा ब्लॉग पाहायला मिळतो. ह्याचा अर्थ म्हणजे तुम्ही तुमच्यापर्यंत पोहोचतोय म्हणजेच तुम्ही खूप जास्त लकी आहात. सो असंच आपलं तुमचं प्रेम आमच्या चॅनलवरती करत राहा. सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा, आणि लाईक करायला विसरू नका व्हिडिओला. उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटूया मग आपण. सो बाय बाय.